आता 96वा दिवस चालू झाला. आजचा दिवस महत्त्वाचा. आज अमरकंटक मैयाचे उगमस्थान आठायचे. उत्सुकता, काळजी, संमिश्र भावना होती. नक्की पोचू काय? एकट्याने 30-35 किलोमीटर प्रवास आणि जंगल पहाडचा, अशी धास्ती मनात होती. श्री गजानन महाराज आणि मैया तसेच कुलस्वामिनींची करुणा पाकली. सकाळी 6:15 वाजता खाटी सोडली. हराईटोला डांबरी सडकेने वाटचाल केली. आता उजवीकडे जंगलात शिरायचे होते. रस्ता जंगलाचा होता. एकट्याने चालायचं. अन्य सहकारी व दुसरा परिक्रमावासी नाही. वाटचाल सुरू केली. मिरिया मागे टाकून फेरीसेंबल गाठलं. आता दमगडचा 8 किलोमीटर नव्या तयार होण्यात असलेला रस्ता धरला. तो 1.25 किलोमीटरपर्यंत होता. आता कच्चा रस्ता होता. दमगड आलं. आता जरा थांबावं वाटलं. अजून तिखट वाट पुढे आहे, पण सायंकाळी पोहोचणार किंवा नाही या आस्थेने आणि मुख्य म्हणजे अंतराविषयी जनतेत अज्ञान असल्याने चालणे चालू ठेवले. आता पहाड चढायचा होता. किती अंतर जायचे माहीत नाही. एक बोर्ड आहे, खाली पिंड आहे. या ठिकाणावरून उजवीकडे वळायची. ती पाऊलवाट कपिलधारेकडे जाते एवढीच माहिती. पहाड चढतो. कोणी नाही. आवाज जाईल, उत्तर येईल अशी अपेक्षा नाही. जायचं का? सापडेल काय? बोर्ड धास्ती होती. एकदा वाटलं पहाड उतरून पुन्हा खाली यावं, पुरेशी माहिती घ्यावी, मग चढाई करावी. अजून एक वळण आलं. अजून एक असं करत शेवटी ती पाटी दिसली. पाऊलवाट अंदाजाने शोधावी, कारण त्यावर एवढा पालापाचोळा होता की वाट दिसणे शक्य नाही. पुढे 2 फाटे फुटले. कपिलधारेकडे असं दाखवणारा बोर्ड नाही. खाली डांबरी सडक दिसली. पुलाजवळ स्नान पूजा केली. अमरकंटक 7 किलोमीटर होते. डांबरी सडकेने गाठलं. स्वामी भजनानंद यांच्या मृत्युंजय आश्रमात वस्ती केली. अमरकंटक आले. मैयाचे उगमस्थान. खूप उत्कंठा होती इथे पोहोचण्याची. इथे 3-4 धरणे आहेत. जवळजवळ बांधलेल्या या धरणामुळे उन्हाळ्यातही अमरकंटकला पाणी उपलब्ध होते. सकाळी रामघाटावर स्नान करून आलो. आश्रमात मैया पूजन केले. बालभोग घेतला. बाजारात एक फेरफटका मारला. मग पुढची वाटचाल सुरू केली. आता लक्ष होते माईचा बगीचा. 2 किमी वाटचाल केल्यावर माईच्या उगमस्थानी पोहोचलो. पूजा केली. अर्धे जल अर्पण करून कुपी पुन्हा भरून घेतली. आता उत्तर तट संपला. दक्षिण तटावर वाटचाल सुरू केली. उत्तर तटावरून माईचा बगीच्याकडे जाणारा रस्ता चांगला नाही. मात्र दक्षिण तटावर सिमेंट काँक्रीटचा रस्ता होता. प्रथम शोण नदीचे उगमस्थान आले. नंतर श्रीयंत्र मंदिर आहे. हे भारतातील पहिलेच श्रीयंत्र मंदिर असावे. आता मूर्तीची प्रतिष्ठापना अजून झालेली नाही. आता सर्वात प्रसिद्ध असे नर्मदा कुंड. इथे मैया ओलांडली जाणार नाही याची काळजी घ्यावी. आतल्या मंदिराचे दर्शन घेऊन दक्षिण तटावरून पुढची वाटचाल सुरू केली. वन खात्याच्या आवारात जाण्यासाठी मार्ग नाही, म्हणजे अनधिकृतपणे कुंपणाच्या दारातून प्रवेश मिळवण्याशिवाय पर्याय नाही. एक पहाड असाच पायवाटेने पार करून दिंडोरीकडे जाणारा डांबरी रस्ता शोधून पुढची वाटचाल सुरू केली. कबीर चबुतरा. खरे तर भूक लागली होती, पण बिस्किट, दूध यावर भागून गाठ उतरायला सुरुवात केली. करंजी या गावी रॉय आश्रमात रात्र वस्ती केली. शेजारच्या हॉटेलमध्ये जेवण केले. डांबरी सडक हाच मार्ग असल्याने चालत राहणे एवढेच आपले काम असते. कुठे विचारणे, रस्ता चुकणे असे काही घडण्याचे कारण नाही. एक गाव मागे टाकत सुमारे 19 किलोमीटर अंतर पार झाल्यावर गोरखपूर समोर दिसून येत होते. गावाच्या अगदी सुरुवातीला शांतिगिरी आश्रम आहे. इथे श्री गजाननाची मोठी प्रतिमा इमारतीवर पाहून हात जावे वाटले. स्नान, मैया पूजन आणि नंतर तयार भोजनाचा लाभ झाला. दुपारी थोडे अधिक चालावे म्हणून लवकर निघालो. गोरखपूर शहरात थोडी फळे घेतली. शहराची लांबी बरीच वाटली. सुमारे 2 किमी गाव केले. आज गोरखपूरचा बाजार त्यामुळे जरा अधिक वर्दळ होती. सीमेबाहेर पडताच श्री नरेश प्रसाद साहू सायकलवरून गोरखपूरच्या बाजारासाठी चाललेले दिसले. त्यांनी थांबवून त्यांच्या घरी आराम करण्यासाठी आवर्जून सांगितले. माधवपूर 2-2.5 किलोमीटरवरचे लहान गाव. श्री साहूच्या घरी पोहोचलो. कॉफी पान घेऊन पुढे निघण्याचा विचार होता, मात्र श्रीमती साहू व त्यांची मुले राहण्याचा आग्रह करू लागली. एकूण सेवाभावी वातावरण पाहून राहण्याचा निर्णय घेतला. खरे तर सूर्यास्तात भरपूर वेळ होता. अजून 7-8 किमी चालता आले असते, परंतु परिक्रमावासियांची मनापासून सेवा करणारे साहू कुटुंबाचा आग्रह मोडणे अप्रशस्त वाटले. थांबलो. रात्री भोजन केले. वरांड्यात रात्रवस्ती केली. सकाळी साहू कुटुंबाचा निरोप घेतला. डांबरी सडकेने प्रवास होता. गाडासराई आले. नाश्ता करून पुढची वाटचाल धरली. रस्त्यात महाराष्ट्रातील एक साधू श्री विनोद ब्रह्मचारी भेटले. पुढे सुनियामार नावाचे गाव आले. दोघेही थांबले. मैया पूजन केले. उपासाचे खाल्ले. ब्रह्मचारींनी खिचडी बनवून खाल्ली. दुपारच्या विश्रांतीनंतर कुडा गावापर्यंत चाललो. इथे गावात सदावर्त देण्याची स्पर्धा दिसून आली. गावामध्ये एक शिव मंदिर आहे. स्वतंत्र व्यवस्था असल्यासारखे वातावरण. सदावर्त मिळालेले होतेच. पोळ्या वरण करून उपवास सोडला. मंदिर खाजगी होते. मंदिराचे मालक रात्री भेटीला आले. सुनेने घरी बोलावून घेऊन गाठले नाही.
त्याबद्दल त्यांना वाईट वाटले. आम्ही अगोदरच सदावर्त घेऊन मंदिरात आलो, त्यामुळे सुनेने दिलेले आमंत्रण न स्वीकारता पाकसिद्धी करण्याचा निर्णय घेतल्याची आणि त्यासाठी सुनेने सर्व साहित्य अन्य वस्तू दिल्याचे आनंदाने सांगितले. सत्य कळल्यावर त्यांना बरे वाटले. सकाळी चहा घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका असा आग्रह करून ते गेले. रात्र वस्ती गेली. आता 100वा दिवस चालू झाला. आज मैयाचे दर्शन होणार म्हणून सकाळीच लवकर वाटचाल सुरू केली. कुडा गावचे वाटील त्यांच्या घरी चहा घेऊन वाटेला लागलो. दिंडोरी फक्त 12 किमीवर आहे. 10:30च्या दरम्यान आम्ही दिंडोरी तटावरच्या एका आश्रमात उतरलो. प्रथम मैया स्नान केले. आश्रमात मैयापूजन छान झाले. इथे दिंडी भगिनी श्रीमती चितळे भेटल्या. गुरुडेश्वरला प्रथम भेट झाली होती. आज दुसरी भेट. अनुभवांचे आदानप्रदान झाले. आश्रमात एकत्र भोजन झाले. थोडी विश्रांती घेतली. आता पुन्हा मैया किनारा नसून डांबरी सडकच हे आहे हे कळल्याने त्यांना वाईट वाटले. वाट ठरली. सोबत विनोद ब्रह्मचारी होते. मंडला महाराष्ट्र रोड पुढे जबलपूर अशा पाट्या दाखवणारे पूर पार करून 11 किलोमीटरवरील इमलई गाव गाठलं. मुक्कामाची सोय मैया किनारी आहे हे कळल्याने मैया किनारी असलेल्या आश्रमात गेलो. महंत काही झाडे लावत असल्याचे दिसत होते. आमचे स्वागत झाले. आसने लावली. महंत म्हणाले, माझ्याजवळ काहीही नाही. एक रिकाम्या भांड खिचडी बनवण्याकरता त्यांनी दिलं. आमच्याजवळ कोरडी खिचडी होती. खिचडी बनवली. महंतांना बोलवलं. ते म्हणाले, मी दुपारी जेवलो, आता जेवणार नाही. आम्ही भोजन घेऊन निद्रेच्या स्वाधीन झालो. सकाळी उठलो. सकाळच्या अनेकासाठी मैयावर गेलो. तेव्हा महंत मोठ्याने कोणाला तरी शिव्या घालत असल्याचे पाहून आम्ही अचंबित झालो. महंतांना जाताना वस्तू पैशाची मदत करावी अशी इच्छा होती. मात्र महंत भयंकर चिडलेले होते, कारण विचारण्याची हिंमत माझ्या ती झाली नाही. विनोद ब्रह्मचारी निघता बातमी काढून आले. काल जे बागकाम चालू होते ते म्हणजे भांग्याची झाडे लावण्याचे काम. जे आजूबाजूचे लोक आले होते मदतीला. बहुधा त्यांनीच ती रोपे चोरून नेली असावी असा महंतांचा काय असता. महंत त्याच्यावर डाफरले होते. जणू काही महंतांचं सर्वस्व हरण केलं. आम्ही काढता बाहेर घेतलं. डांबरी रस्त्यावर आलो. ठरवून मी व विनोद ब्रह्मचारी विभक्त झालो. एकमेकांचे पत्ते फोन घेऊन मी पुढे निघालो. सक्का गावाला नाश्ता केला. पुढे 2 किमी अंतर पार केलं. आता 3 किमीचा घाट समोर दिसत होता. तो पार करून घाटमाथ्यावरील राई या गावी आलो. विहिरीवर स्नान, बोरीच्या झाडाखाली मैया पूजन झाले. जवळचे खाऊन दुपार मागवले. चाबी नावाचे गाव 20 किमी अंतरावर असल्याचे किमी दगड सांगत होता. असं सहसा घडलं नाही. किमीचे दगड क्वचित पाहायला मिळाले. निर्धार केला चाबीपर्यंत चालायचा. खूप झपाट्याने निघालो. 2 घाट उतरणीचे आहेत हे माहीत झालं. दोन्ही घाट उतरून 13 किमी अंतर पार केलं. उर्वरित 7 किमी अंतर पार करायला बराच त्रास झाला, कारण रस्त्याचे काम चालू होते. चाबी शहर बरंच लांब वाटलं. दुर्गा मंदिरात रात्र वस्ती केली. एका हॉटेलात जेवण घेऊन झोपलो. सरळ सडकेने जायचे होते, पण ते अतिशय त्रासाचे होते. जागोजागी खडी पसरलेली. अशा प्रवास सुरू केला. एक गाव मागे टाकत 18 किमीवरील इंद्रा या गावी पोहोचलो. स्नान, पूजा, भोजनाची काही सोय मैया करेल का या विचारात समोरच्या घरी टेकलो. समोर एक असेच वृद्ध गृहस्थ येताना दिसले. त्यांना थांबा, विश्रांती घ्या असे काहीसे बोललो. गंमत अशी की ते त्या घरचे मालक होते. निवृत्त शिक्षक रामकोर पटेल. त्यांनी माझे ऐकले. माझी विचारपूस केली. मग म्हणाले, पाण्याचं फार दुर्भिक्ष आहे. अर्धा किमीवर गेल्यात विहिरीवर जा, स्नान करा आणि या. आपली बादली तिथेच मिळेल असंही त्यांनी सांगितले. विहिरीवर गेलो. स्नान करून परत आलो. मैया भोजन केले. अतिशय छान भोजनाचा लाभ झाला. त्यांचे माझे खूप छान जमले. संसार सुखाचा 4 गप्पा केल्या. विश्रांती घेतली. दुपारी वाटचाल सुरू केली. देवगावला जमदगडी आश्रमात थांबण्याचा सल्ला मिळाला होता. त्याप्रमाणे बुडनेर नदीच्या संगमावर असलेल्या आश्रमात पोहोचलो. अड्डा परिक्रमा असे होते. सर्वांना सदावर्त मिळेल अशी अपेक्षा होती. सदावर्त नाही मिळाले. कदाचित तयार भोजनच मिळेल या आशेवर रात्री 10:30पर्यंत थांबलो. मला औषधी होणे आवश्यक असल्याने बिस्किटे खाल्ली, गोळ्या घेतल्या आणि निद्रेच्या स्वाधीन झालो. आता 130वा दिवस. सकाळी बुडनेर नदीच्या संगमावर मैया स्नान केले. पुढे मोठा पहाड झाडायचे होते. सोबत तिची गरज असते. मन वाट पाहत असते. ठरवून विभक्त झालेले विनोद ब्रह्मचारी पुन्हा भेटले. पहाड चढण्यास सुरुवात केली. पहाड पार केला. बेलगाव आलं. जरा विश्रांती घेतली. कॉफी घेतली. आता डांबरी सडकीने प्रवास करायचा होता. रामनगर दिसत होते. अगोदर घाटातून उतरत असता पुढे दिसला राणी महाल. हा राणी दुर्गावतीचा महाल. अवघ्या 2000 सैन्याची, मोगलांच्या 10,000 सैन्याची टक्कर देणारी बहादूर महिला. तिला वीरगती प्राप्त झाली. रामनगर आले. मोती महाल 1667 साली मैया किनारी बांधल्याचा तिथे बोर्ड दिसत होता. मोती महालात गेलो. स्नान सकाळी संगमावर झाले होते. दुपारचे मैया पूजन मोती महालात केले. एकादशी असल्याने फराळाचे सामान घेतले होते. फलाहार करताना लालरोंड्या माकडांनी उपद्रव देण्यास सुरुवात केली. त्यांचा हिस्सा त्यांना दिला. बहुधा त्यांचे त्यावर समाधान झाले नसावे. आम्हाला पळ काढावा लागला. मोती महाल छान आहे. 350 वर्षापूर्वीचा महाल सुस्थितीत आहे. मध्ये मोकळी जागा. कारण ते छान वाटलं. बाहेरून फोटो घेतले. मैया पत्रातून फारच छान देखावा दिसतो. पुढे आंब्याच्या
झाडाखाली थांबलो. मधुपुरी घाटावर आलो. सुंदर मंदिर. आश्रमात विश्रांती घेतली. इथेही उपवासाचे काही नव्हते. जवळचे खाऊनच एकादशी केली. रात्रवस्ती शिव मंदिरात गेली. मधुपुरीचा रम्य घाट सोडताना असे वाटले की अंतःकरण जड झाले आहे. आज प्रथमच असं वाटलं की आज आपण परिक्रमा पूर्ण करण्यासाठी धडपडतो आहे. एकदा का ती पूर्ण झाली की संपल्याची रोखरोख लागणार. डांबरी रस्त्याने 2 किलोमीटरची वाटचाल चालल्यावर उजवीकडे एक कालवा लागला. या कालव्याच्या शेजारी रस्ता आहे. त्यावरून वाटचाल करा म्हणजे सूर्यकुंड घाट लवकर येईल असा सल्ला मिळाला. 1-2 गावे मागे टाकून सूर्यकुंड घाट गाठला. देवदर्शन, फोटो व नंतर जवळचे खाऊन नाश्ता आटोपला. आता महाराजपूरकडे वाटचाल सुरू केली. महाराजपूरला संगम आहे. नदीचे नाव बंजर. ती पार करून महाराजपूरला पोहोचलो. समोर 3 शिखर असलेले एक छान मोठं मंदिर दिसत होतं. तिथे जावं असं वाटलं. समोरच्या केशकर न्यायालयात मंदिराकडे जाणारा रस्ता विचारला तेव्हा त्यांनी शेजारच्या मंदिर आश्रमात जाण्याचा सल्ला दिला. शेजारी राम मंदिर आश्रम होता. श्री 108 दीपकदासजी महाराज त्यागी महाराज तिथे आहेत. स्नान, मैयापूजन आणि तयार भोजनाचा लांब झाला. एकूण वातावरणात विचारात घेता पुढची होळी धुळवडीच्या दिवसात तिथे राहणे योग्य वाटले. महंतांनी त्वरित परवानगी दिली. रात्रवस्ती केली. महाराजपूर जादा मुक्काम केला. सकाळीच मैयावर जाऊन स्नान आटोपले. मंदिरात येऊन मैयापूजन केले. गावातल्या मोठ्या राम मंदिरात जाण्याची अनुमती महंतांनी दिली. निराश होऊन अशी पुस्तकही जोडली. अतिभव्य शिखर असलेले श्रीराम मंदिर चौधरी कुटुंबाच्या मालकीचे आहे. आता आत वस्ती आहे. एखादी जाळ वाटावी असे वातावरण. कोणी पुजारी ठरलेल्या वेळी येतो आणि पूजा करून जातो अशी माहिती मिळाली. देवांचे दर्शन घेतले. एकूण वातावरण मन खिन्न करणारं. नर्मदे घर असा स्वर ऐकू आला नाही. निराशून बाहेर आलो. अन्य देवळात देवदर्शन केले. सायंकाळी घाटावर माई दर्शनासाठी गेलो. विश्रांती केली. महाराजपूर अजून एक शेवटचा मुक्काम. आज फाल्गुन पौर्णिमा, होळी. गावात जय्यत तयारी सुरू आहे. होळी मातेचे अत्यंत सुंदर पुतळे बनवले जातात. होळी रस्तात सुंदर दर्शन होते. आश्रमात एकमेकांना गुलाल लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या गेल्या. महंतांनी आज मालपुरा खीर असा बेत केला. सर्वांना पोटभर खाऊ घातल्यानंतर महंत 108 दीपकदासजी भोजनास बसले. अत्यंत हसतमुख सेवाभावी व्यक्तिमत्व आहे. दिवस विश्रांतीचा होता. घरच्यासारखी विश्रांती मिळाली. महाराजपूरचा आजचा 4था दिवस. एका जागी 4था मुक्काम करावायचा नसतो म्हणून दुपारच्या विश्रांतीनंतर धुळवडीचा त्रास कमी झाल्याचे पाहून आश्रमाचा निरोप घेतला. सहस्त्रधारा तीर्थाकडे वाटचाल सुरू केली. सहस्त्रधारा हे ठिकाण रम्य आहेच. घुंगरू महाराजांचा आश्रम रस्त्यावरच मैयाकडे तोंड करून आहे. तिथे हसणे लावली. घुंगरू महाराज पूर्वी रामायणात घुंगरू बांधून नाचत असत म्हणून त्यांना त्याच नावाने ओळखलं जात असे. सायंकाळी मैया सहस्त्रधारेवर जाऊन आलो. इथे मैया हजार प्रवाहातून वाहते त्यामुळे सहस्त्रधारा हे नाव. महेश्वराच्या खाली असेच एक सहस्त्रधारा स्थान पाहिले होते. रात्री डाळबाटीचे जेवण मिळाले. रात्रवस्ती केली. आता 108वा दिवस. सकाळी घुंगरू महाराजांच्या आश्रमातून निघालो. पक्क्या डांबरी सडक्यांनी पुढे जायचे होते. वाटचाल सुरू केली. सुमारे 1.5 किमी अंतरावर एक पाटी दिसली. त्यावरील बाण उजवीकडे मैया किनारी देवबापाचा आश्रम असल्याचे सांगत होता. त्र्यंबकेश्वरचे हे देवबाप्पा फरशीवाले बाबा म्हणून प्रसिद्ध आहे. घाघा नावाचा गाव मागे टाकून सहजपुरा गाठलं. इथे दुर्गा मंदिरात एक साधू बाबा आहेत. सीताराम बाबा असं त्यांचं नाव. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत काम केल्याचे त्यांनी सांगितले. सदावर्त मिळालं. विहिरीवर स्नान, मैयापूजन झाल्यावर पाकसिद्धी करून भोजन घेतले. दुपारच्या विश्रांतीनंतर एक छोटी टेकडी चढून सालेदंडा गाठलं. पाटण येण्यासाठी एक मोठा पहाड आणि बरीच लांब जलमार्गाची वाट पार केली. पाटण गावात अगोदर धर्मशाळेत आसनं लावली होती. श्री संजय यादव, राम यादव यांनी घरी नेले. परिक्रमावासी यांचे पाय घरात परातीत धुणे, पाय चेपणे, मालिश करणे अशी सेवा करण्यासाठी यादवांचं घर प्रसिद्ध आहे. अशी सेवा घेण्यास आम्ही तमनात नकार दिला. रात्री भोजन, रात्रवस्ती केली. सकाळी चहा कॉफी झाली. यादव कुटुंबाचा निरोप घेतला. 5 किलोमीटरवरील केदारपुरा गाठले. या ठिकाणी श्री सोनी यांची सदावरचा चहा देतात. छान गप्पा रंगल्या. आज याच गावी अजून एका ठिकाणी चहा घ्यायचा लागला. आता आम्ही पौंडीकडे निघालो. पौंडीला नळावर स्नान, मैया पूजा करून गावात शिरलो. वाकडी वाट करून एक गुहेकडे जायचे होते तथापि तो बेत रद्द केला. पौंडीला हॉटेलात जे फुकट खायला मिळाले त्यावर सुद्धा शांती केली. कुठोडारची वाट अगदी गावाला वळसा घालून अंगणवाडीच्या शाळेच्या आवारातून जात होती. शेतवाटेला लागलो. एक मोठा पहाड उतरून कुठोडार गाठले. सगळा जंगल मार्ग. कुठोडारच्या पुढे थोडी खडीची वाट लागली. जंगलातल्या या वाटेनं 2 किमीवर दलका आहे. तेथून वाट सोडून आडवाटेने पुढे जाण्याचा सल्ला मिळाला.
झाला. तालुक्याच्या पुढे 2 पहाड चढणे आणि उतरणे झाल्यावर असे करताना सालपाणी गाव सुटले. त्याऐवजी भोटिया नावाच्या गावाला गेलो. त्यामुळे 2 किमी फेरा पडला. भोटियाच्या पुढे अजून एक पहाड चढून जायचे होते. चढण संपल्यावर मात्र छान चढक लागली. बिछुआ नावाचे गाव आले. श्री राजेश कुमार दुबे यांनी घरी बोलवले. अन्य 3-4 परिक्रमावासी त्यांच्याकडे आले. रात्री छान भोजन मिळाले. रात्र वस्ती गेली. आज दुसऱ्यांदा भेटलेले विनोद ब्रह्मचारी ठरवून पुढे गेले. 4 किमीवरील दुर्जनपूर खडी रस्त्याने गाठले. नंतर पनारी झीर नावाचे गाव शेतवाटेने गाठले. आता डांबरी सडक लागली. बर्गी धरणाकडे जाणारी सरळ सडक. इथून बर्गी कॉलनी नक्की किती याचे नेमकं उत्तर कोणाला देता आले नाही, कारण डांबरी सडक छान असली तरी किमीचे दगडच नव्हते. आता डांबरी रस्त्याने सुमारे 2 तास म्हणजे 8 किमी प्रवास केल्यावर घाट उतरल्यावर एक छान जागा दिसली. स्नानासाठी एक कुंड होते. विश्रांतीसाठी चिंचेचे झाड. आजूबाजूला परिसरातील मंडळी स्नान, कपडे धुणे याच कामासाठी एकत्र आलेली होती. स्नान, मैयापूजन आणि संकष्टी असल्याने जवळचीच खाऊन दुपार भागवली. विश्रांती न घेता वाटचाल चालू ठेवली, कारण 2 बर्गी कॉलनी किती दूर हे कोणी सांगू शकत नव्हते. मुक्काम तिथेच करावा ही इच्छा होती. दुसरे जंगल रस्ता. जंगलातून जेव्हा पायवाट असते तेव्हा एखादा वाटा फुटतो तेव्हा प्रश्न निर्माण होतो. सांगायला कोणी नसते. डांबरी सडक जेव्हा असते तेव्हा निश्चिती वाटते की ती कुठेतरी मोठ्या वासीत नेऊन सोडणार, पण अंतर किती. 3:30च्या दरम्यान बर्गी कॉलनी आली. इथे परिक्रमावासी गणेश मंदिरात थांबतात. तिथे गेलो. इथे रामायण पाठ चालतो. परिक्रमे दरम्यानची 4थी आणि शेवटची संकष्टी. गणेश मंदिरात उतरलो होतो. बाजारातून साहित्य आणून काजू मोदक तयार केले. बाप्पाला अर्पण केले. प्रसाद वाटला. नंतर संकष्टी सोडली. सकाळी गणेश मंदिर सोडले. 2 सल्ले मिळाले होते. एका व्यक्तीने कॅनॉल मार्गे जा असे सांगितले, तर दुसरा डांबरी सडकेने बरे राहील म्हणाला. एका मातारामला विचारले, तिने डांबरी सडकेने जाण्यास सांगितले. मैयाचा हाच कौल समजून वाटचाल डांबरी सडकेने सुरू केली. बर्गी गाव 7 किमीवर आहे. नागपूर जबलपूर रस्त्यावर म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर आहे. बर्गी गाठली. कॉफी पान बिस्किटे घेऊन जबलपूरची वाट धरली. सुमारे 10 किमी या मार्गाची वाटचाल झाली. एका गावी थांबून घेतले. माझी गरज म्हणजे स्नान, मैया पूजन, भोजन त्यांना सांगितले. ते कुटुंब म्हणजे चित्रकूटचे ब्राह्मण कुटुंब. सर्व व्यवस्था मनासारखी झाली. निघताना पुढचा टप्पा केवळ 7 किमी असल्याचे म्हाताराम यांनी सांगितले. डांबरी सडकेने तिलवाडा घाट गाठला. मैयावरच्या पुलाशेजारी उजवीकडे एक मंदिर आश्रम आहे. तिथे गेलो. पुढच्या आश्रमाचा पत्ता विचारत होतो. त्यांनी आमचा आश्रम चालेल काय अशी उलटी विचारणा केली. थांबलो. इथे सीताराम महाराज आहेत. ते अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व. त्यांचे वय 117 वर्ष सांगितले जाते. त्यांची भक्त मंडळी सेवा छान करतात. त्यांचा नातू इथे सेवेसाठीच आहे. रात्री नातूच्या सोबत भोजन घेतले. मुक्काम केला. तिलवाडा घाट जबलपूर सोडला. चरगवा गावाकडे जाणारा रस्ता धरला. 15 किमीवर नुनूपर गाव आलं. तेथून मैया किनारा 3 किमी. घाटाचे नाव रामघाट. रस्ता कच्चा. इथे सोय नव्हती. आता कैलास भारती महाराजांनी नवीन कुटी बांधून सेवा सुरू केली आहे. गुजराती असलेले कैलास भारती महाराज या अशा सेवा नसलेल्या जागी सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मैयावर जाऊन स्नान केले. आश्रमात मैया पूजन आणि भोजन केले. थोड्या विश्रांतीनंतर जा असा त्यांचा सल्ला नम्रपणे नाकारला. तेच योग्य झाले, कारण अंतराबद्दलची अनभिज्ञता. रामकुंडला वळसा घालून शेतातून वाट काढत मैया किनाऱ्याने प्रवास करीत धरती कशा वाटले. अपेक्षेप्रमाणे ते जवळ नव्हते, त्यामुळे पोहोचायला जरा वेळ झाला. शेवटी टप्पा फारच अवघड गेला. बहुधा मैया किनारची चुकीची वाट होती ती. म्हणजे वाट नव्हती तरी धडपडत जाऊन गावात पोहोचलो. पुन्हा अंतराबाबत धोकाच. भडपुरा 2 किमी असल्याचे सांगितले. किनाऱ्याने तटाने वाटचाल करता करता पुढे 2 नद्या वायाकाराने एकमेकांना मिळाल्या. नंतर मैयाला मिळालेल्या त्या 2 नद्या पार केल्या. आज असे वाटत होते की काहीतरी भूल झाले. भडपूर येता येत नव्हते. माझा राईती रस्ता होता. मैया समोर होती. अखेर भडपूर आलं. शाळेच्या वरांड्यात आसनं लावली. कशाचीही सोय नव्हती. दिवा नाही, खाणे नाही, पिणे नाही, चहासुद्धा मिळणं दुरापास. सोबत 7 अन्य परिक्रमावासी होते. रात्रवासी जवळचे जे काही होते ते खाऊन सुद्धा शांती केली.